तर काय म्हणता वर्धा सांगितले पोट्टो, आज आलतो आपल्या वर्धा किंग अमोल भाऊले भेटाले. तर पोट्टो ड्युटी करून चाललो होतो आपल्या घराच्या रस्त्याने. एवढ्यात मा सोबत्याला येत होते संदेश भाऊचे फोन. संदेश भाऊ म्हणे तुले 2-3 दिवस झाले म्हणे सांगतो म्हणे केव्हा येते घराकडे, पण तू येत नाही. मग मी ना म्हटलं संदेश भाऊले आज ड्युटी झाली म्हणलं लवकर खतम, तर आता 5 मिनिटात निघतो म्हटलं. संदेश भाऊ म्हणे बरं. तर मग तेव्हाच तर काढायला लावली बा आपल्या पक्याला आपल्या पप्पाची हयाबुजा. पक्या तर उडवालेच पाहिजे आपली हयाबुजा. मी ना म्हटलं डॉनची हयाबुजा म्हटलं काही झालं नाही पाहिजे. झोको नाही म्हटलं तरी ऐकतच नव्हतं बाबा. इकडे तर यांची खूप रस्त्यावरच भेट बोलाय घेणं चालू होतं. असं वाटत होतं का हे खूप वर्ष झाले भेटले नाही का मेकाले. गाडी मागवती तरी तर त्यानं तडाक्यानं समोर आणली आमच्या. मी ना म्हटलं आमदार साहेबले खूप गाय तिकडे पजा भाईले पाय ठेवायला जागा नव्हती का. पजा भाऊ पाय ठेवायला जागा आहे तिथं ठेवा तिथं. खूप हेलिकॉप्टरवर बसल्यासारखे चालले होते दोघे. नाही मग आम्ही झोको आलो. सगळ्यात आधी आपल्या सुधीर भाऊले सोडून दिलं. सुधीर भाऊ म्हणे माय बस सुटून म्हणे लवकर जा लागते म्हणे. मी म्हटलं बरं. मग त्याला सोडून आम्ही झोको आरामात आलो बा अमोल भाऊच्या घराकडे. अमोल भाऊ म्हणे मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणे तो कप्पाच चालत आहे म्हणे. मग मी म्हटलं तुमचं तर नावच चालते हा व्हिडिओ का चीज आहे. शहर अपन कसाला सडके अपने बाप की, ठेकेदार कहते बिल्डिंग है आप की. संदेश भाऊ का म्हणता. दुरून पाहताना मला असं वाटलं का संदेश भाऊची बॉडीच घसरली म्हटलं, पण नाही खूप वाढली होती. नॅचरल कोणाला बाउन्सर पाहिजे नसन संदेश भाऊले कॉन्टॅक्ट करा. भेटून जाईल. आणि इकडे तर पोट्टे इलेक्शनचा चांगलाच जोरात दिसत होतं. घराघरावर तर बॅनर लागून होते बा. पुढच्या वेळेस आपले संदेश भाऊ उभे राहणार आहे, तर यांना पण चांगले मतं करा. आणि ब्लॉग पाहिला असेल तर पोट्टे आपल्या ब्लॉगला लाईक करा.